हे याच्यापेक्षा मोठा, हे याच्यापेक्षा मोठा, हे याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा. आता डझन, दस्ता, ग्रोस, रिम मध्ये आपल्याला कळत नाही बघा. म्हणजे आता समजा डझन दिले तर आपल्याला मेळ लागते. किती डझनामध्ये किती असतात? 12 असतात. दस्ता, ग्रोस, रिम हे एवढं लक्षामध्ये ठेवतात आपण. आलं का ध्यान? मग आता काय करायचं? आता डझन मध्ये समजा 12 कागद बसतात. किती बसतात? 12. तर दस्त्यामध्ये 24 बसतात. किती बसतात? 24. बरोबर. ग्रोस मध्ये 144 बसतात. वाढत वाढत चाललंय. डझन मध्ये 12, दस्त्यामध्ये 24, ग्रोस मध्ये 144 आणि रिम मध्ये 480 कागद बसतात. एवढं ध्यानात ठेवायचं फक्त. डझन, दस्ता, ग्रोस, रिम. कशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलं एवढे एवढे ग्रोस म्हणजे त्याचं कागदात आपल्याला रूपांतर करावं लागणार का नाही गणित करताना. तर ग्रोस मध्ये माहित पाहिजे आपल्याला किती बसतात, रिम मध्ये माहित पाहिजे किती बसतात. तर हे फक्त चढता क्रम लक्षात ठेवायचा आहे आलेखाचा. डझन, दस्ता, ग्रोस, रिम. डझन मध्ये 12, दस्त्यामध्ये 24, ग्रोस मध्ये 144 आणि एका रिम मध्ये 480. आता राहील का लक्षामध्ये? चढता क्रम ठेवायचा फक्त लक्षात. डझन, दस्ता, ग्रोस, रिम. 12, 24, 144, 480. राहील लक्षामध्ये? एकदम सोपी पद्धतीने लक्षात ठेवायला आलेख काढले आपण. आलं का लक्षात? घ्या.